हॅलो स्टुडंट्स, आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक ह्या चॅप्टरमधलं आर्टिकल अभ्यासणार आहोत. पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्जेस. 2 पॉइंट चार्जची एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी किती ते अभ्यासाचं. आपण पोटेन्शियल म्हणजे काय, सिंगल चार्जच्या बाबतीत सिंगल चार्जची पोटेन्शियल एनर्जी हे अभ्यासलेलं आहे. आपल्याला 2 पॉइंट चार्जच्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी किती आहे ते बघायचं आहे. बघा, त्यासाठीची डायग्राम समजून घेऊयात. ती जी डायग्राम आहे, एक्स वाय कोऑर्डिनेट्स दाखवलेले आहेत, एक्स वाय आणि झेड. Q1 हा चार्ज पॉइंट ए या ठिकाणी आहे, Q2 हा चार्ज पॉइंट बी या ठिकाणी आहे. ए हा ठिकाणी असणाऱ्या Q1 चार्जचं पोझिशन व्हेक्टर R1, Q2 ह्या चार्जचा पोझिशन व्हेक्टर R2 आणि ह्या दोन चार्ज मधील अंतर आहे ते फॅक्टर R21. डायग्राम मध्ये एवढाच भाग समजून घ्यायचा आहे. आता सर्वप्रथम आपण हे बघूयात की 2 पॉइंट चार्जची जी सिस्टीम आहे त्याची पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची. तो कन्सेप्ट काय आहे, तो कन्सेप्ट असा आहे, पहा. द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ पॉइंट चार्जेस is defined as work required to assemble the system of the charges by bringing them from infinity to the present location. बघा स्टुडंट्स, 2 पॉइंट चार्जच्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी कशी ते सांगायचा मी इथं प्रयत्न केलाय. परत एकदा रिपीट करतोय. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस is defined as the work required to assemble the system of 2 charges by bringing them from infinity to the present location. आता हे Q1 Q2 चार्जेस ह्या लोकेशनला आहेत. इन्फिनिटी पासून ह्या प्रेझेंट लोकेशनला त्यांना आणण्यासाठी करावं लागलेलं वर्क म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. इथे चार्ज Q1 आहे, Q2 आहे. मग त्याच्यामुळे वर्क किती ते आपण बघूयात. Consider the charges Q1 and Q2 lying at points A and B with position vectors R1 and R2 relative to same origin. To calculate the electric potential energy of the charges, we consider the charges Q1, Q2 initially at infinity and determine the work done by external agency to bring the charges to the given location. हे दोन्ही चार्जेस जणू काही इन्फिनिटीलाच आहेत असं आपण गृहीत धरलेलं आहे आणि मग त्यांना आता प्रेझेंट लोकेशनला आणायचं आहे, त्यावेळेस वर्क करायचं आहे. आता सुरुवातीला आपण असं म्हणू की हे दोन्ही चार्जेस इन्फिनिटीला आहेत. पहिल्यांदा Q1 A ह्या पॉइंटला आणू, नंतर Q2 B ह्या पॉइंटला आणू. तर त्यासाठी वर्क कसं काढायचं बघा. सपोज फर्स्ट द चार्ज Q1 is brought from infinity to the point A. सुरुवातीला कुठला पॉइंट आणतोय आपण, Q1. कुठून कुठं आणतोय आपण, इन्फिनिटी पासून पॉइंट A ला आणतोय. There is no external field against which work needs to be done. So work done in bringing Q1 from infinity to the point A is 0. ज्यावेळेस फक्त आपण Q1 चार्ज इथं आणतो आहोत त्यावेळेस इथं दुसरा कुठलाही चार्ज नाही किंवा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे. त्यामुळे Q1 चार्जला या ठिकाणी आणण्यासाठी करावं लागणं वर्क डन हे 0 आहे. वर्क हे अगेन्स्ट द फोर्स असतं. म्हणजे आपण एखादा चार्ज इन्फिनिटी पासून ए ह्या पॉइंटला आणत असताना त्याला कुणीतरी अपोज करत असेल त्यावेळेस वर्क करावं लागतं आणि ते पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होतं. पण इथं फक्त Q1 आणताना, अजून Q2 तर इन्फिनिटीलाच आहे, फक्त पहिल्यांदा Q1 या ठिकाणी आणताना करावं लागणारं वर्क डन 0 आहे. त्याचं कारण इथे एक्सटर्नल कुठलंही इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे. मग Q1 हा चार्ज इन्फिनिटी पासून ए ह्या पॉइंटला आणून ठेवला. आता Q2 आणूया. पण आता एकदा का Q1 इथं आणला की तो स्वतःभोवती इथं इलेक्ट्रिक फील्ड तयार करणार. त्यामुळं Q2 हा चार्ज इन्फिनिटी पासून पॉइंट बी ला आणण्यासाठी काही ना काही वर्क करावं लागेल. आणि म्हणून बघा, नाऊ मूव्ह द चार्ज Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू द पॉइंट बी. द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द चार्ज Q1 at point A opposes this motion. We have to move the charge Q2 against the electric field produced by Q1. Hence, there is some work done. So there is a work done in bringing the charge Q2 from infinity to the point B. And that work done is given by this formula. I have already written this formula on the board.
This is the work done in bringing Q2 from infinity to point B against the electric field produced by electric force produced by the charge Q1, and therefore the formula is W is equal to electric potential at B due to Q1 into Q2. या चार्जमुळे या पॉइंटला किती पोटेन्शियल प्रोड्यूस केलंय ते गुणुले Q2 चार्ज. हा वर्क डनचा फॉर्म्युला आहे. हा मागील एक दोन पिरियडला आपण अभ्यासलेला आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल इंटू चार्ज. आपण जो चार्ज आणतो आहोत तो चार्ज गुणुले दुसऱ्या चार्जमुळे या ठिकाणी असणारा पोटेन्शियल, म्हणजे Q1 ह्या चार्जमुळे B ह्या ठिकाणी असणारा पोटेन्शियल गुणुले Q2. तोच फॉर्म्युला इथे लिहिलाय पहा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट B ड्यू टू Q1 इंटू Q2. पोटेन्शियलचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, वन कॉन्स्टंट पार्ट. हा Q1 मुळे पोटेन्शियल काढायचं आहे, म्हणून Q1 किती अंतरावर काढायचं आहे, AB अंतरावर. इथे AB लिहिलंय इंटू हा Q2 तसाच. पण आपल्याला माहिती आहे AB हे अंतर आपण कशाने दाखवलेलं आहे, R12, आणि मग त्याची व्हॅल्यू इथे ठेवली. हे वर्क डन. पण वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी, आणि म्हणून W इज इक्वल टू U म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. आणि म्हणून ह्या 2 पॉईंट चार्जची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. जे पॉईंट चार्जेस आहेत त्या दोन चार्जेस मधलं अंतर त्याला R12 असं म्हटलेलं आहे. स्टुडंट्स, हा साधा सोपा कन्सेप्ट आहे. खरं तर आपण पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू सिंगल चार्ज अभ्यासलो होतो, तिथे हेच पाहिलं होतं, पोटेन्शियल इंटू चार्ज. इथं आता आपण हा कॉन्स्टंट पार्ट घेतला, Q1 Q2 ह्या दोघांचा गुणाकार घेतला आपण, त्याच्यातलं अंतर R12. आता स्टुडंट्स, हे सगळं करत असताना आपण काय केलं, इथं कुठलीही एक्सटर्नल फील्ड नाहीये त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी हा फॉर्म्युला, म्हणजे कुठलीही पोटेन्शियल एनर्जी, कुठली इलेक्ट्रिक फील्ड नसताना, इन अब्सेन्स ऑफ एनी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द टू चार्जेस, सिस्टीम ऑफ टू चार्जेस आपण काढली. 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. Q1 एकाचा चार्ज, Q2 दुसऱ्याचा चार्ज, R12 म्हणजे त्या दोन चार्जेस मधलं अंतर. पण परत प्रश्न पडतो, समजा ऑलरेडी इलेक्ट्रिक फील्ड एक्झिस्टिंग आहे दुसरी, Q1 Q2 सोडून आणखी दुसरी इलेक्ट्रिक फील्ड आहे. थोडक्यात पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम ऑफ टू चार्जेस इन एन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड किती असेल. कारण आपण सुरुवातीला Q1 आणताना इथं वर्क डन 0 का म्हटलं, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे, ती कुठली फील्ड नाही. पण असं असू शकतं की एक सिच्युएशन घेतलं आपण, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नाहीये, पण दुसऱ्या सिच्युएशन मध्ये असं असू शकतं की तिथे इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी किती असा प्रश्न पडतो. आणि मग ती पण आता कळूया. ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती इन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड साहजिकच, आता आपण सुरुवातीला जे वर्क डन घेत होतं Q1 0, त्यात 0 येणार नाही. त्या वर्क डनला आपण आता W1 म्हणूया. W1 इज इक्वल टू Q1 हा चार्ज आहे, त्यावेळेस अजून हा चार्ज इथं नाहीये. आत्ताच आपण पाहिलं की चार्ज इंटू पोटेन्शियल येते की नाही. मला कोणता चार्ज आणायचा आहे, Q1. किती अंतरावर आणायचं आहे, पोझिशन व्हेक्टर R1. पण या ठिकाणी दुसऱ्या इलेक्ट्रिक फील्डमुळे असणारा पोटेन्शियल त्याला V असं म्हणूया. पण ते किती अंतरावर असणार आहे, R1. आणि म्हणून हे लिहिताना V म्हणजे पोटेन्शियल फंक्शन ऑफ R1 इंटू चार्ज Q1. म्हणजे फक्त हा Q1 चार्ज एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये असेल, इन्फिनिटी पासून या पॉइंटला आणायचं असेल तर फक्त Q1 चार्जमुळे चार्ज आणण्यासाठी करावं लागणार वर्क डन. तसं Q2 चार्ज आणायचं असेल तर त्याला आता W2 म्हणावं लागेल. W2 याचप्रमाणे आता काय घ्यावं लागेल आपल्याला, Q2 अँड पोटेन्शियल इंटू पोटेन्शियल. खरं तर हे V1 म्हणलं तर चाललं असतं, पण इथं आपण सिस्टीम घेतोय म्हणून फंक्शन ऑफ R1 असं म्हटलंय. तसं V म्हणजे पोटेन्शियल ड्यू टू एक्सटर्नल फील्ड ऍट पोझिशन व्हेक्टर R2, म्हणजे Q2 V2 च्या ऐवजी काय लिहिलं, पोटेन्शियल ऍट पोझिशन व्हेक्टर R2, फंक्शन ऑफ पोझिशन व्हेक्टर R2. पण हे दोन्ही इंडिव्हिज्युअल आणण्यासाठी आले, पण दोन्ही एकत्र आले की परत आता बघा, हा चार्ज आणताना दुसरा चार्ज नव्हता, हा चार्ज आणताना हा दुसरा चार्ज आहे. जसं हे वर्क डन अगेन्स्ट द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे, तसं अगेन्स्ट द Q1 पण आहे की जे आपण इथं आता काढले. मग त्याच्यात ऍड करावं लागेल. म्हणजे हा Q2 आणताना अगेन्स्ट द Q1
अगेन्स्ट द एक्सटर्नल फील्ड, असे दोन प्रकारचे वर्क डन आले. हे वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड, आताचं वर्क डन अगेन्स्ट द Q1, आणि ते ऑलरेडी आपण इथं काढले. ते किती आहे 1/4πε0, हा कॉन्स्टंट पार्ट, Q1 Q2 अपॉन R12. तो फॉर्म्युला तसाच तसा येतं. बराच वेळा स्टुडंट इथं गडबडतात, इथं दोन बेरीज झाली, इथं का नाही. हा चार्ज आणत असताना फक्त एक्सटर्नल फील्डच होती, अजून ते Q2 इन्फिनिटीलाच होता, या ठिकाणी तो अवेलेबल नाही आहे. आणि मग हा चार्ज इन्फिनिटीपासून या ठिकाणी आणताना याचा काही इफेक्ट व्हायचं कारणच नाही. पण हा चार्ज म्हणजे हा चार्ज इन्फिनिटीपासून इथं आणताना त्याला दोन फील्डच्या अगेन्स्ट काम करायचं आहे. एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आणि एक फील्ड ड्यू टू द Q1. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट वर्क डन हे पहिला टर्म आहे, आणि ही दुसरी टर्म म्हणजे एक्सटर्नल वर्क डन इन ब्रिंगिंग Q2 अगेन्स्ट द Q1. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मुळे हे वर्क डन, Q1 मुळे हे वर्क डन, या दोघांची बेरीज. आता बघा, हे टोटल वर्क डन म्हणजे सिस्टीमचं पोटेन्शियल एनर्जी असतं. म्हणजे टोटल वर्क डन W इज इक्वल टू साहजिकच असणार आहे W1 प्लस W2. टोटल सिस्टीमची एनर्जी काढायची त्यावेळेस आपल्याला ह्या दोघांची बेरीज करावं लागेल, आणि मग ह्या दोघांची बेरीज करून येणारं जे उत्तर आहे ते म्हणजे आपलं साहजिकच आपण इथं लिहूयात. ह्या जस्ट दोघांची बेरीज करायची आपल्याला, मग ती सिस्टीमची एनर्जी आली. आणि मग टोटल वर्क डन इज इक्वल टू Q1 इंटू पोटेन्शियल V फंक्शन ऑफ R1 प्लस Q2 V पोटेन्शियल V फंक्शन ऑफ R2 प्लस 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. दिस इज द फॉर्म्युला. दोन्ही सिच्युएशन तुलनात्मक दिसावे म्हणून इथं बोर्डवर ठेवलेत पहा. दिस इज द सिस्टीम पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ टू चार्जेस in absence of electric field, in absence of external electric field, and this is the potential energy of system of same two charges in presence of external electric field. हा दोन्ही मधला फरक आहे. आणि स्टुडंट्स, याच आर्टिकलला जोडून आपल्याला आपण हे हा जो पहिला फॉर्म्युला काढला, हा दोन चार्जेससाठी काढला. पण असं सिच्युएशन होऊ शकतं तिथं अनेक चार्जेस आहेत, n नंबर ऑफ चार्जेस आहेत, मग पोटेन्शियल एनर्जी किती ते बघूया. मी आता इथं दोघांची तुलना करून इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड दाखवलंय. आता इन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड n नंबर ऑफ चार्जेस आहेत, त्यावेळेस किती ते बघूया. हा पार्ट आपण इथंच ठेवूया, इथं आपण ते काम करूया. बघा, डायग्राम मध्ये आपल्याला थोडा आणखी फरक करावा लागेल. अनेक चार्जेस आहेत ना, Q1 Q2, आणखी तिसरा चार्ज आहे हा Q2 जो आहे तो मी इथे लिहितो खाली. या ठिकाणी आता हा Q3 आहे असं गृहीत धरूया. दिस इज द चार्ज Q3. हे Q2 आहे, हे Q3 आहे. साहजिकच आता ह्याचा पोझिशन फॅक्टर वेगळा असेल, R13 असेल. अंतर आपण पहिल्या चार्ज पासूनच मोजणार. मग n असे n नंबर ऑफ चार्जेस आहेत. किती चार्जेस आहेत? n नंबर ऑफ. मग पोटेन्शियल एनर्जी किती? सिंगल फक्त दोनच चार्ज असेल तर हा फॉर्म्युला आहे की नाही, 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. आता हा तिसरा जो आहे चार्ज, तो चार्ज घेतल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी किंवा वर्क डन इज इक्वल टू, आता हा चार्ज अगेन्स्ट द टू चार्जेस आणायचे पहा, फ्रॉम इन्फिनिटी टू दिस पॉइंट. म्हणजे इथं कसं असणार आहे, पोटेन्शियल ऍट, आता हा पॉइंट ए बी होता, या पॉइंटला सी पॉइंट म्हणूयात. पोटेन्शियल ऍट पॉइंट सी ड्यू टू Q1, पोटेन्शियल ऍट पॉइंट सी ड्यू टू Q2 ऑल्सो. दोन्ही आपल्याला अंतर विचारात घ्यावे लागणार आहे. आणि म्हणून साहजिकच वर्क डन बरोबर काय बघा, 1/4πε0 Q1 अपॉन R13. बघा, दिस इज द पोटेन्शियल ड्यू टू Q1 प्लस याच ब्रॅकेट मध्ये पोटेन्शियल ड्यू टू Q2 1/4πε0 Q2 अपॉन हे अंतर R2 to 3
R223 into Q3. R223 into Q3. ही स्टेप लक्षात आली का बघा स्टुडंट्स? दोन चार्जेस असतानाचा फॉर्म्युला. आता तिसरा चार्ज आणल्यानंतर ह्या चार्जला इन्फिनिटी पासून या पॉइंटला आणताना याच्या अगेन्स्ट बी वर्क आहे, याच्या अगेन्स्ट पण वर्क आहे. याच्या अगेन्स्ट वर्क काढताना याचं पोटेन्शियल इंटू चार्ज, याच्या अगेन्स्ट वर्क काढताना याच्यामुळे असणारं पोटेन्शियल इंटू चार्ज Q3. आणि मग ह्या दोघांची बेरीज गुणवले Q3 असं लिहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात बघा, मी त्यातला कॉन्स्टंट पार्ट जर बाजूला काढला, काय बघा, W इज इक्वल टू 1/4πε0 हा कॉन्स्टंट पार्ट, Q1 Q3 अपॉन R13 प्लस Q2 Q3 अपॉन R23. हा Q3 आतमध्ये घेतला आणि कॉन्स्टंट पार्ट चिन्हाच्या बाहेर काढला. असे अनेक असतील, n नंबर ऑफ असतील तर आता जसा चौथा चार्ज घेतला की आणखी वेगळं येईल. वर्क डन इज इक्वल टू 1/4πε0 इंटू ब्रॅकेट Q1. आता चौथा चार्ज घ्यायचा आहे म्हणजे Q1 Q4 R14 प्लस Q2 Q4 R224 प्लस Q3 Q4 R324. याच्या अनुषंगानेच लिहिलं. असे n असतील तर किती, आणि ते थोडक्यात प्रत्येक वेळेस त्यांची बेरीज येईल आणि मग ती इन शॉर्ट आपल्याला असं लिहिता येईल. हे वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी आहे आणि ही पोटेन्शियल एनर्जी बरोबर 1/4πε0 हा कॉन्स्टंट पार्ट. तिथं पेअर्स आहेत पहा, 1 4 2 4 3 4 आणि त्याची बेरीज आहे. आणि म्हणून आपण इथं म्हणूया समेशन ओव्हर ऑल पेअर्स, जेवढ्या म्हणून पेअर्स आहेत तेवढ्या ओव्हर ऑल पेअर्स. आणि मग आता त्या पेअरला दाखवण्यासाठी तर म्हणूयात, पहिला Q ला J म्हणूयात, दुसऱ्या Q ला K म्हणूयात आणि R मग JK. RJK. J आणि K अशा पेअर्स आहेत. हा K कॉन्स्टंट आहे, 4 4 4, काही तर 3 3 आला, पाचवा असेल तर 5 5, हा कॉन्स्टंट आहे. हा J पहिला पहिला दुसरा दुसरा शेवटचा तिसरा शेवटचा, ऑल पेअर्स. आणि मग हे दोन चार्ज असतील तर, आणि हे जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती n नंबर ऑफ चार्जेस. तोच कन्सेप्ट एक्सटेंड केलेला आहे. स्टुडंट्स, हे थोडंसं मॅथमॅटिकल कन्सेप्च्युअल आहेत. काहीच लक्षात, हा पार्ट लक्षात घ्यायला फारसा अवघड नाही. आपल्याला फायनल एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं असतं आणि तरी हे सोपं आहे. हे पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल हे स्केलर असल्यामुळे बेरीज आपण सहज साधी सोपी बेरीज करतोय. मी अल्जेब्रिक आलेला आहे. आणि मग आजच्या तासाला आपण 3 पॉईंट कव्हर करायचा प्रयत्न केला बघा. छोटे छोटे आहेत. पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ 2 चार्जेस इन absence ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. Potential energy of the system of 2 charges in presence of external electric field, and potential energy of n number of charges in absence of external electric field. आपल्या सिलेबसमध्ये आहे तेच आपण मागे अभ्यासलेलं आहे. आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. धन्यवाद.